दहिसर मेट्रो स्टेशनच्या उद्घाटनावेळी एक अनपेक्षित असा प्रकार घडला। दहिसर स्टेशनच्या मेट्रो गेटमधून प्रवेश करताना पोलिसांकडून मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना गेटवर पोलिसांनी अडवलं। यावेळी स्थानिक सभागृह नेते गणेश खणनकर हे बघा, ही ती दृश्य आहेत। रितू तावडे यांना अडवलं गेटवरच। नगरसेवक मंगेश पांगारे यांना अडवण्यात आलं। त्यांनी पोलिसांशी वाद घातला। काही काल गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। अखेर परिस्थिती नियंत्रणात आणताना रितू तावडे यांच्या पीएला बाहेर काढण्यात आलं। या घटनेमुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। दरम्यान हा कार्यक्रम भाजपचा असतानाही पोलिसांकडून भाजपच्याच पदाधिकाऱ्यांना महापौर यांना अडवलं जात आहे। त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। आमचे प्रतिनिधी विजय वंजारा यांच्याशी बोलूया। विजय, हा सगळा नेमका काय प्रकारे महापौरांनाच कार्यक्रमासाठी अडवलं जात आहे? मुंबईत कार्यक्रम आहे, मुख्यमंत्री भाजपचे, महापौर भाजपच्या, काय सांगाल? नक्की आपण जर पाहिलं तर दहिसर मेट्रो स्टेशनच्या उद्घाटन सोहळ्यावेळी एक अनपेक्षित प्रकार हे घडलेला आहे। काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। मेट्रो स्टेशनच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताना असताना मुंबईचे महापौर रितू तावडे यांना पोलिसांकडून गेटवर अडवण्यात आलेलं आहे। महापौरांना अडवण्यात असल्याचं लक्षात येतात स्थानिक सभागृह नेते गणेश खणनकर तसेच नगरसेवक मंगेश पांगारे यांनी पोलिसांशी वाद घातला। यामुळे काही काळात कार्यक्रमस्थळात गोंधळाचं वातावरण निर्माण झाला होता। यानंतर परिस्थितीत नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत महापौरांच्या पीएला बाहेर काढलं आणि याच प्रकारामुळे आता कार्यक्रमात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वातावरण पसरलेलं आहे। दरम्यान या कार्यक्रमात भाजपच्या असतानाही पोलिसांकडून भाजपच्याच पदाधिकाऱ्यांना अडवण्यात आल्याची चर्चा सुरू झालेली आहे। पक्षाच्या कार्यक्रमातच स्वतःच्या कार्यकर्त्यांनी अडथळा निर्माण झालेल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात या प्रकाराबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। एका बाजूला रितू तावडे आपल्याला दिसत आहेत। रितू तावडे या मुंबईच्या महापौर आहेत, त्यांनाच अडवण्यात आलं। मुंबई मेट्रोचं काम सुरू होतं आणि त्यांनाच अडवण्यात आलं। त्या कार्यक्रमाला जात होत्या त्यावेळेला। मेट्रो 9चा दहिसर काशीगाव आणि मेट्रो 2B चा डायमंड गार्डन मंडाळे या 2 टप्प्याचं आज लोकार्पण होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होईल आणि त्यानंतर हे दोन्ही मार्ग सेवेत दाखल होतील। मेट्रोचे हे दोन्ही मार्ग बहुप्रतीक्षित होते। त्याशिवाय TBMद्वारे ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा मार्गाचं खोदकाम आज सुरू होणार आहे। त्याची सुद्धा दृश्य काही वेळापूर्वी आपण पाहिली। तसंच BKC मध्ये उभारल्या जाणाऱ्या पॉटॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज होणार आहे। मुंबईमध्ये सध्या 4 मेट्रो मार्गिका सेवेमध्ये आहेत, म्हणजे सुरू आहेत। आता 2 नवीन मेट्रो मार्गिका आजपासून सेवेत दाखल होतील। मेट्रो 2B या मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा 1 आणि मानखुर्द आणि मेट्रो 9 मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव टप्पा 1 याचं आज लोकार्पण होत आहे। मुंबई शहर आता अधिक वेगवान मेट्रोमय होणार आहे। सध्या मुंबईमध्ये मेट्रोचं 90 किलोमीटरचं जाळं आहे। 2026 पर्यंत ते 120च्या पुढे जाणार आहे। त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर, सुलभ असा होणार आहे।